ऐसे असोनिया दूरे, ऐसे असोनिया दूरे, ऐसे सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेर. सहज लीळे उदकी वह्या, तुम्ही रक्षिलिया निज सत्ते. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेर. निळा म्हणे धराल हाती, तरी जालमती निरुपमा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेर. ऐसे असोनिया धुरे, ऐसे असोनिया धुरे केविलवाणे दिसाकारे. ऐसे असोनिया धुरे केविलवाणे दिसाकारे. कामे उर भरे, कामे उर भरे हाती नुरे मृत्तिका. कामे उर भरे हाती नुरे मृत्तिका. एवढा हा जगदानी, उदार हा जगदानी
उदार हा जगदानी पांडुरंग अभिमानी, तुळशी दळपाणी चिंतनाचा भुकेला. नलगे पुसावी चाकरी, नलगे पुसावी चाकरी, कोणी वकील ये घरी, त्याचा तोच करी पारिपत्य सकळा. उदार हा जगदानी, उदार हा जगदानी पांडुरंग अभिमानी, तुळशी दळपाणी चिंतनाचा भुकेला. नाही आडकाठी, नाही आडकाठी, तुका म्हणे जाता भेटी, न बोलता मिठी उगीच पायी घालावी. नाही आडकाठी, तुका म्हणे जाता भेटी, न बोलता मिठी उगीच पायी घालावी. उदार हा जगदानी पांडुरंग अभिमानी, तुळशी दळपाणी चिंतनाचा भुकेला. जगद्गुरू संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील 878 ना 878 क्रमांकाचा हा अभंग असून प्रस्तुत अभंगात परमेश्वराची कृपा, परमेश्वराची प्रीती, परमेश्वराची प्राप्ती सहज सहज आणि अतिसहज कशी होते याचं मर्म तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. काय आहे? संत हे असं वर्म किंवा असं मर्म कधी सांगतात याचं अनेक पैलूंनी चिंतन करता येईल. पण या अभंगाचे पार्श्वभूमी मांडण्याच्या दृष्टीने जर त्या ठिकाणी पाहिलं तर मनुष्याच्या चेहऱ्यावर केविलवाणेपणा ज्या वेळेला येतो, उदासीनता जेव्हा येते, दीनता जेव्हा येते, रडवेलेपणा ज्या वेळेला येतो त्यावेळेला पुढचा माणूस दयाळू असेल तर त्याला कीव येते आणि त्याला वाटतं काही करून याचं दुःख दूर करावं. आणि ते दुःख दूर करण्याकरता त्यांच्याजवळ उपाय असतात. म्हणजे दुर्दैवी केविलवाणा झालेला दुर्दैवी माणूस त्याच्या दुर्दैवात एखादं भाग्याचा शलाका उगवली तर अशा संतांच्या सन्मुख होतं आणि त्याला पाहून ते उपदेश देतात. जगात कोण केविलवाण होता हो? ज्याच्याकडे दारिद्र्य आहे तो केविलवाणा असतो, ज्याचा अपमान झाला तो पण त्याचं काहीच करता आलं नाही तर केविलवाणा होतो, एका रोगाने पछाडला तर केविलवाणा होतो, जरेनं जर्जर झाला तर केविलवाणा होतो. हे निरनिराळे पैलू आहे त्याचे. मुख्यत्वे करून 3 प्रकारची माणसं केविलवाणे होतात आणि जगात 3 प्रकारचीच माणसं केविलवाणे. म्हणजे संतांच्या आणि भगवंताच्या प्राप्तीला जी व्यक्ती लागलेली आहे तेवढे लोक सोडून बाकीचे लोक कुणीही असले, कसे असले आणि केवढे असले तरी त्यांना शेवटी किंवा कधीतरी केविलवाणं व्हावं लागतं, दुःखी व्हावं लागतं, उदास व्हावं लागतं की नको हे जीवन असं व्हावं लागतं. जोपर्यंत चलती गाडी आहे तोपर्यंत मजा करतात लोक, तोपर्यंत त्यांच्या लक्षातच येत नाही. आणि लक्षात येत नाही असं सांगणाऱ्याच्या सुद्धा लक्षात येत नाही अशी गोष्ट आहे. पण केविलवाणं व्हावं लागतं. एक मनुष्य असा आहे की तो आपल्याजवळ जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत दुसऱ्या त्रास देत असतो. तमोगुणी मनुष्य, रजोगुणी मनुष्य आणि सत्वगुणी मनुष्यसुद्धा सामान्य असेल तर तो त्रास देतो आणि त्रास दिल्यानंतर त्याच्या अंगातली ताकद जाते. त्रास देण्याच्या लोकांची तळतळ त्याला लागते, त्यावेळेस त्याची अवस्था होते. मी लहानपणी एक माणूस पाहिला असा आमच्या गावातच जवळ असलेला. माझ्या बरोबरच्या एका व्यक्तीने मला त्यांच्याकडे नेलं म्हणजे असं की त्या व्यक्तीबरोबर मी होतो आणि त्याला बोलावून पाठवलं की त्या माणसाने तुम्हाला बोलावलं आहे. तो गावातला 1 नंबरचा गुंड होता, दहशतवादी होता. सगळे शेजारी दरोडे पडायचे ते त्याच्या नेतृत्वानं पडायचे. आणि कधी कधी तो मला भेटायचा. मी आपलं 3री-4थीतलं पोरगं भेटायचं, चौकशी करायची घरची, आई काय, बाप का, वडील काय आहेत, काय करतात वगैरे वगैरे काहीतरी चौकशी करायचा. आणि मग आमच्या घरात भीतीचं वातावरण असं की त्यांनी चौकशी केली, आता काय करेल कोणा, असं सगळं चालायचं.
प्रसंग नाही सांगायचे मला काही, पण तो मनुष्य शेवटी अंत्यवस्थ झाला तेव्हा दुसऱ्या माझ्याबरोबरच्या माणसाचं त्याचं काही चांगलं होतं तर गेला, तर सहज तो मला घेऊन गेला आणि मी त्यांचं बोलणं ऐकलं. त्यावेळेस तो अत्यंत व्याकुळ होऊन, केविलवाणा होऊन, रडवेला होऊन त्या ठिकाणी म्हणत होता की बघ ना, आज माझी काय परिस्थिती आहे. आज या जीवानं, या पठ्ठ्यानं काय काय नाही केलं म्हणलं, काय नाही केलं. असे विहिरीच्या थारोळ्यावर ते चाक वगैरे असतं ना, त्याच्यावर असे उलटे टांगले होते माणसं. त्याच्या मनासारखं नाही वागले, काही पण करायचं. पण आज माझी ताकद गेली, आज सगळं गेलं, आता मला कोणीच नाही. त्याला पश्चाताप होत होता. आणि ही गोष्ट त्याला आली होती की तो वयोवृद्ध झाला होता, त्याच्या पोराचंच जमलं नाही, त्याला त्याच्या पोराने डोक्या इतकं उचलून आपटून त्याचं कंबर मोडलं होतं. अशी गोष्ट झाली होती आणि तो रडत होता. अशी गोष्ट. पाप करणाराला किती यातना होतात हे सगळं आपण ऐकतो खरं, पण लहानपणी मी डोळ्याने जे पाहिलं, स्वतः जे पाहिलं ऐकलं, मी काय त्यांच्या दृष्टीने आहे नाही सारखंच होतं, पण मला ते अजून आठवत आहे. अशी गोष्ट. तेव्हा अशा प्रकारचा मनुष्य आपल्या ताकदीच्या, आपल्या भराच्या, आपल्या तारुण्याच्या, आपल्या शक्तीच्या जोरावर त्यावेळेस काही करतो, पण त्यालाही शेवटी केविलवाणं व्हावं लागतं. पण त्याच्या केविलवाण्या होण्याचा त्यावेळेला उपयोग नसतो. त्याला केविलवाणं होऊन तडफडून मरावं लागतं आणि मेल्यानंतरही त्याला कधीही सुखाची गती होत नाही. एक जो मनुष्य दहशतवाद केलेला असा आहे तोही केविलवाणा होतो. दुसरा मनुष्य जो वैभव भोगलेला असतो, खूप ऐश्वर भोगलेलं असतं आणि ते ऐश्वर एकदम टाकून जायचे तर त्याला ते जमत नाही. अशी गोष्ट आहे. याच ठिकाणी एक म्हणजे मुंबईला, दिल्लीला जाऊन वकिली करणारे वकील आणि अगदी अंत्यवस्थ झाले, त्यांना माझी भेट घ्यावी वाटली. त्यांनी निरोप पाठवला. गेल्यानंतर ते पहिल्यांदा रडू लागले. त्यांचा परिवार होता, त्यांच्या धर्मपत्नी होत्या, मुलं होते, सुना होत्या, सगळं घर गोकुळासारखं भरलं होतं. प्रॉपर्टी चांगली होती, पैसा भरपूर होता, मान प्रतिष्ठा होती, सगळं होतं. ते लोक म्हणले तुम्ही यांना बोलावलं, रडायला लागलात, काही बोला ना त्यांच्याशी. त्यांना म्हणलं थांबा, यांचा एकदा आवेग संपू द्या रडण्याचा, मग आपण बोलू त्यांच्याशी. मग ते थांबले थोड्या वेळात. त्याला मी प्रश्न विचारला, मला सांगा तुम्ही की तुम्हाला रडायकरता आता काय कमी केलं देवाने? तुमचं शरीर आत्तापर्यंत चांगलं होतं, आता वय झाल्यानंतर कुणालाही असं येतच असतं. शरीर चांगलं होतं, मुलं चांगले आहेत, आज्ञाधारक आहे, पत्नी आहेत, पैसा भरपूर आहे, प्रतिष्ठा भरपूर आहे, तुम्ही सगळं मोठ्या केसेस लढवलेल्या आहेत. परमेश्वराने तुम्हाला काय कमी केलं आहे म्हणून रडता तुम्ही? उत्तर द्या. तेव्हा ते म्हणले हे सगळं जरी खरं असलं तरी आत्ता माझं कसं होईल? आत्ता माझं काय? कारण मी आहे ते हे सगळं आहे ना. त्या माणसाचे मी आहे ते हे सगळं आहे, हे सगळं मिळवलं, पण मी आहे म्हणून मिळवलं. आता मीच जर नाही, याचं काय आणि माझं काय परत? मी नाही तर याचं काय आणि माझं काय परत? तात्पर्य असं आहे, त्यांना मी त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही इतकं कमवलं, आता ते जर उपयोगाचं नाही असं तुम्हाला वाटतं आणि त्यामुळे जर तुम्हाला दुःख होतं आणि तुम्ही जर आता मला सांगता तसं प्रत्येकाला सांगणार, या जगामध्ये कुणीच असं नाही की जे सांगितल्यावर तुम्हाला योग्य उत्तर देईल. कारण तुम्ही जे कमवलं तसंच कमवायच्या मागं सगळे लागलेले आहेत, तेच करतात आणि तेही केविलवाणी होणार आहेत. मग तुम्हाला उत्तर देऊन तुमचं समाधान कसं करेल? मग काय करू मी? म्हटलं तुम्ही काहीच करू नका, एकांतात बसा, शांत खा प्या, आनंदात राहा आणि एकांतात बाहेरचा विचार न करता तुम्ही तुमच्या आत बघा. आत तुमच्या आत जो परमात्मा बसलेला आहे हृदयस्थ, त्याला विश्वासानं जाणा आणि तुमची जी तक्रार आहे किंवा तुमची जी व्याकुळता आहे ती व्याकुळता तुम्ही त्याला सांगा.
या क्षणापासून तुम्ही असं करा, या क्षणापासून तुमच्या याचे प्राण, शरीरातून प्राण निघेपर्यंत जो क्षण असेल, या एवढ्या क्षणात फरक पडून तो तुमच्याकरता नक्कीच काही करील, जशी तुमची श्रद्धा आणि जशी तुमची व्याकुळता असेल तसं. असं म्हणून आम्ही निघून गेलो. गोष्ट संपली. तर आपण क्रूरपणा करून दुसऱ्याला त्रास देत 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 जर गेलो तर शेवटी माणसाला कैविलवाणं व्हावं लागतं. एक. दुसरं, आपण कमवलं वैभव, आपल्या हिमतीवर पैसा कमवला, प्रॉपर्टी कमवली, सोडून जायच्या वेळेला आणि शरीराचा त्रास व्हायला, त्याला हे अशा प्रकारचं दुःख होतं. तिसरा माणूस कोण आहे? तिसरा माणूस आहे की तो फार श्रीमंत नाही आणि तो फार क्रूरपणा पण त्या ठिकाणी करीत नाही, पण तो बायका, मुलं, प्रॉपर्टी याच्या जो मोहात पडलेला आहे की हे माझं आहे, ते माझं आहे, ते माझं आहे, हे माझे आहेत, हे माझे आहेत, हे माझे आहेत, अशा मोहातून सोडवायला त्याला जायला त्यालाही दुःख होतं, केविलवाणा होतं. आणि चौथी गोष्ट सांगायची तर, ज्या माणसाने जीवनभर आपल्या देहावर प्रेम केलं आहे, देह सर्वस्व मानलं आहे, देहच मी मानलं, देह सर्वस्व मानलं आणि देहावर प्रेम केलं, त्याला शेवटी केविलवाणं व्हावं लागतं. कारण देह सोडावा लागतो. याचा अर्थ असा आहे की कोणत्या ना कोणत्या कारणानं जगातले एक संतांची कास धरलेले लोक सोडले, एक देवाचं नामस्मरणाची साधना करणारे लोक जर सोडले वर्वानं, तर बाकी सगळ्यांना केविलवाणं व्हावं लागतं. आणि सगळे केविलवाणे झालेले असताना ज्या वेळेला तुकोबारायांच्यासारखे संत त्यांच्याकडे पाहतात, त्यावेळेला त्यांच्या मनात काही विचार येतो. काय विचार येतो? आपल्या मनात असा विचार येतो, काय? एखादा माणूस जेलमध्ये पोलिसांनी धरून चालवला, झाला बेटा गुन्हा करायला वगैरे बरं वाटलं तुला, आता मर म्हणावं त्याला, बरं झालं आता बरं झालं पकडला, असं वाटतं. क्रूरपणा केलेला वैभव सगळ्यांचं असं वाटतं की बरं झालं. का? की देवाचा, या जगात देवाचा न्याय आहे, जे जसं करतो त्याला तसं भोगायला मिळतं. मग जो दुसऱ्याला रडायला लावतो त्याला रडल्याशिवाय कसं होईल शेवटी? मग मग काय त्याचं दुःख काय करायचं? म्हणजे वास्तवतेनं दुःख करायची गरज नाही, अशा प्रकारचाही एक सूर्यातून निघतो. आणि सामान्य माणूस, त्याला दया नसल्यामुळे तो अशा लोकांच्याबद्दल त्या ठिकाणी असंच म्हणतो. ह्या दोन्ही गोष्टी आहेत. पण संतांचं तसं नाही. ज्या वेळेला माणूस केविलवाणा होतो, ज्यावेळेस माणूस दीन होतो, ज्यावेळेस माणूस व्याकुळ होतो, त्यावेळेला त्याच्याकडे पाहिल्यावर त्याला त्याचं पूर्वार्जित नाही आठवत, त्यांनी काय केलं त्याचा विचार येत नाही. जसं एखादी आई आपलं मूल त्या ठिकाणी काहीतरी वेडं वाकडं वागलं, काहीतरी केलं आणि त्याला त्याचा त्रास झाला, तर तिला त्रासच दिसतो, त्याने काय केलं ती दिसत नाही. कारण काय केलं ती दिसत नाही, त्याला त्रास दिसतो. आणि सामान्य माणसाला त्यांनी काय केलं तेच दिसतं, त्याला त्रास दिसत नाही. अशी गोष्ट आहे. त्यांनी जे केलं ते दिसणं, त्रास न दिसणं, ही गोष्ट रितसर आहे असं आपल्याला वाटतं, तोही मानतो. पण खरी गोष्ट अशी आहे की ज्यानं जे केलेलं असतं ते कळून केलेलं असतं की न कळून केलं असतं? तर न कळून केलेलं असतं. आणि न कळून केलेलं असतं तर त्याला त्याचा परतभाव त्रास व्हायला लागल्यावर येतो, मग तो केविलवाणा होतो. आणि अशा वेळेस त्याने जर देवाची भक्ती नाही केली तर देवही सोडवायला येत नाही, भाऊबंद सोडवायला येत नाही, कुणी सोडवायला येत नाही. आणि अशा वेळेस त्यांच्या सोडवण्याची व्यवस्था करण्याची ताकद ज्यांच्यात आहे ते याचं केविलवाणं पाहून त्यांची तळमळ होते की अरे हे केविलवाणं झालं, हा सुटला पाहिजे, याच्यातून सुटला पाहिजे. आणि अशा वेळी त्याचं केविलवाणं पण पाहून ते त्याला सोडवायचा प्रयत्न करण्याचा विचार जेव्हा करतात, त्यावेळेला त्यांना एखादा सोर्स सापडतो. याचं केविलवाणं पण घालवण्याकरता अमुक उपाय आहे ना, आहे उपाय. एखादा माणूस आहे, त्याला कॅन्सर झाला आहे, कळला आहे, तो व्याकुळ झाला आहे, आता मरायला लागलो म्हणतात. मग एखादा त्याचा हितैषी माणूस येतो, काय झालं की कॅन्सर झालं, घाबरू नको, थांब. त्याला वाटलं उद्या मरायचं, ते आजच मरेल. मग त्याच्या लक्षात आलं आणि तो म्हणतो की इथून 10 मैलावर एक हॉस्पिटल ओपन झालं आहे आणि तिथे मुंबईच्या टाटा याच्यात
हॉस्पिटलमध्ये कॅन्सरवर काम करणारे एक एक्सपर्ट डॉक्टर इथे येऊन त्यांनी दवाखाना घातलेला आहे. चल मी त्यांच्याकडे घेऊन जातो आणि तू नक्की बरा होशील. माझा आणि त्यांचा खूप जवळचा संबंध आहे. पैसे नसले नसू दे, मी व्यवस्था करतो, पण खचून जाऊ नको, मरू नकोस, मरू नको. तो त्याला म्हणतो, तुझ्या रोगावर उपाय करण्याकरता इथे जवळ हॉस्पिटल आहे, तू कशाला काळजी करतोस, करू नकोस. हे जसं कळकळीचा आणि माहितीचा माणूस व्याकुळ माणसाकडे पाहून त्याच्या कृतीचा विचार न करता त्याच्या केविलवाणेपणाचा दयेनं विचार करतो, अगदी त्याच पद्धतीनं काय शोधून या आले संत हिताहित जगाचे. जगाचं हित काय, जगाचं अहित काय याचा शोध करून त्यांना सांगायला, त्यांना त्याच्यातून सोडवण्याकरताच संत आले आहेत. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. म्हणून ते म्हणतात की अरे काय तुम्ही केविलवाणे झालात, ऐसे असोनिया धुरे केविलवाणे दिसा का रे. ऐसे धुरे म्हणजे मुख्य, धुरे म्हणजे मुख्य. तुमचं केविलवाणेपण घालवण्याची शक्ती ज्याच्यात पूर्ण आहे असा कोण धुरे आहे. आत्ता मी जसं सांगितलं आपलं की हे इथं हॉस्पिटल आहे, तसं तो म्हणतो, ते म्हणतात, संत म्हणतात की अरे ते वैकुंठन कैलासन ते खूप लांब आहे, क्षीरसागरन ते तिथे नाही जाता येत. पण ह्या इथं हाकेच्या अंतरावर हे 200 किलोमीटरवर इथून फक्त, आणि वैकुंठ पीठ इथे येऊन उभं राहिले विठेवर. ऐसे असून या धुरे, पंढरपूरकडे बोट गेलं तुकाराम महाराजांनी. आणि केविलवाणे असा का रे, दिसा का रे. तुम्ही स्वतः केविलवाणे झालात, मला दिसता, तुमचा चेहरा मलिन त्या ठिकाणी झालेला आहे, तुमचे डोळे पाण्यानं डबडबलेले, तुमच्या अंगावर रोमांच आलेले, आणि तुम्हाला आता एक एक अटॅक येतोय, काय काय होते. केविलवाणे दिसू नका, हां दिसू नका. का धुरे म्हणजे खूप मुख्य विभूती किंबहुना मुख्य ईश्वर विभूती आपल्याकडे अशा प्रकारचं आहे असं ते म्हणतात. कामे ऊर भरे हाती नलगे मृत्तिका. तुम्ही संसाराच्या बरोबरीसाठी जर असं केविलवाणे होत असाल तर काय होतं. तुमच्या केविलवाणेपणाचं कारण कामानं तुमचा ऊर भरलाय, छाती भरली म्हणजे हृदय भरलंय. हृदयात काम असतो, मूळ हृदयात असतो, आणि तो जात नाही लवकर. संत कृपेशिवाय जात नाही, ब्रह्मज्ञानाशिवाय जात नाही, ईश्वराच्या कृपेशिवाय जात नाही तो काम. कामे ऊर भरे, ऊर म्हणजे हृदय तुमचं, छाती कामाने भरून गेली. म्हणून संसार हा कामापासून, इच्छेपासून सुरू होतो, इच्छेपासून. आणि इच्छेपासून सुरू झाला संसार की इच्छा केली की मिळवायचं, इच्छा केली की मिळवायचं, संपली की टाकून द्यायचं, पुन्हा इच्छा झाली की घ्यायचं. असं जर करीत राहिलात तर शेवटच्या वेळेला तुमच्या हातात माती पण राहणार नाही, माती राहणार नाही. 100 एकर जमीन घेतली पण मुठभर माती घेऊन जा ना जवळ, बरोबर म्हणा, नाही जात आहे काहीच. अरे शरीर जाता येत नाही, शरीर म्हणजे मातीच आहे ना. लोक याची माती करतात. म्हणजे सामान्य लोकांच्या दृष्टीनं मरणाऱ्या माणसाबरोबर माती पण नाही जात, काहीच नाही जात. शास्त्रकारांच्या दृष्टीने एक गोष्ट जाते, कर्मानुगो गच्छति जीव एका. फक्त कर्म बरोबर जातं, पाप पुण्याचं, एवढी गोष्ट आहे. नाहीतर बरोबर काही नेता येत नाही. म्हणजे इथे इच्छा करून ते मिळवण्यासाठी पाप पुण्य करून ते पाप बरोबर घेऊन इथली मातीही हातात न यायची, आणि शेवटी तुम्हाला केविलवाणं व्हावं लागतं. दिसाकार जे केविलवाणे झालेत त्यांनाही सांगतात, आणि जे अजून झाले नाहीत पण नंतर होणार आहेत त्यांना पण सांगतात की जे आणि आपल्या 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 गमक्यातच आहेत की आम्हाला कोण काय करत आहे, आमचं काय होतं आहे, आमचं काय होतं आहे असं जे म्हणतात त्यांना सगळ्यांनाच सांगतात केविलवाणे होऊ नका. असे धुरे आहेत. कोण धुरे आहे आणि केविलवाणे न होणं आणि त्या धुराचं म्हणजे त्या मुख्य व्यक्तीचं संबंध काय आहे त्याचं वर्णन पुढे महाराज सांगतात. काय उदार हा जगदानी, उदार हा जगदानी पांडुरंग अभिमानी तुळशी दळ पाणी चिंतनाचा भुकेला. अतिशय गोड वर्णन महाराजांनी केलं आहे. आणि हे पंढरीनाथ पांडुरंगाचं केलं म्हणजे भगवंताचं केलं. भगवंतच तो आहे, सगळा विष्णू तोच आहे, रामकृष्ण सगळंच तोच आहे. ऐसा उदार हा जगदानी.
भगवान उदार आहे, भगवान जगदानी आहे आणि त्याचं नाव पांडुरंग आहे आणि तो भक्तांचा अभिमानी आहे. बरं का, 3-4 गोष्टी सांगितल्या या, आणि या 3-4 गोष्टीतून श्री तुकाराम महाराजांनी आपल्याला एक गोष्ट अशी जाणवून दिली आहे की ज्या लोकांची प्रकृती, ज्या लोकांची परिस्थिती, ज्या लोकांची बुद्धी, या 3 गोष्टी स्वस्थ आहेत, त्यांनी त्याच्या भरोशावर बसू नये. आहे ते असू द्यावं, ते काही टाकून द्यायचं नाही, ते टाकून कुठं जायचं नाही. पण यातून आपल्याला केविलवाणं आणि दीन होऊन इथून जावं लागणार आहे, लक्षात ठेवावं. आणि सगळं आपली बुद्धी, आपली परिस्थिती आणि आपली प्रकृती, या 3 गोष्टी सिद्ध असताना, स्वस्थ असतानाच आपण याचा भरोसा न ठेवता आणि त्या ठिकाणी पांडुरंगाला शरण आपण जावं. हा तुकाराम महाराजांचा मुख्य संदेश आहे. आणि तुम्ही पटलं तर घ्या, बघा आपल्याला पटतं का. काय, उदार हा जगदानी, पांडुरंग अभिमानी, तुळशी दळपाणी, चिंतनाचा भुके. 3 गोष्टीची योग्यता पांडुरंगाची सांगितली, त्याला 3 गोष्टी द्याव्या लागतात हे सांगितलं. त्या 3 गोष्टी अगदीच सामान्य आहे आणि त्याचं मोठेपण फारच मोठं आहे. तर तो कसा आहे तो, तर त्यात उदार हा जगदानी, भगवान अत्यंत उदार आहे. भगवंताच्या उदारत्वाचं वर्णन करताना पुराणकारांनी, शास्त्रकारांनी मोठी यादीच दिली. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देतान म्हणसी पात्र, की वैर्याही ऐसे कैवल्या ऐसे पवित्र, वैर्याही दिधले. या त्या ठिकाणी तू ते आराधीना ऐके होती, पुसा बोलावी तर कौतुके, या गणिके तुवा वैकुंठिक सुरुवात केला. तुवा सौरसू केला पूतने, जे विषाचेनी स्तनपाने मारू आली. अहो बकियम स्तनकालकूटम, भागवत सांगतं आपल्याला. स्तनकालकूट विष भरून भगवंताला ठार मारण्याच्या उद्देशानं आलेली पूतना. पण भगवान विचार करतात की स्तन मुलाच्या तोंडात कोण देत असतं? अरे आई देत असते, माझी यशोदा माता हेच करते. म्हणून यशोदा मातेला दिलेली गती तिला अशा प्रकारचं दिली. कम्वा दयालुम शरणम व्रजेम. असा दयालू कोण आहे याच्यासारखा उदार कोण आहे, अशी गोष्ट आहे. गजेंद्र, द्रौपदी, पूतना, काही भक्त, काही आर्तभक्त, काही विरोधी भक्त, सगळ्यांनाच औदार्याने हा देतो. आणि या कलियुगात त्याचं नामस्मरण थोडंफार घेतलं तर आपल्याला देणार नाही. म्हणजे तो आपल्याला देईल अशी बुद्धी मनात न येणं हाच करंटेपण आहे. उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा, अशी गोष्ट आहे. म्हणून हे भाग्य अशा प्रकारचं असावं. म्हणून परमात्मा उदार आहे, जगदानी आहे. संपूर्ण जग भगवंतानं दान दिलंय. कुणाला दिलंय? भगवान जगदानी आहे, भगवान जीवदानी आहे. दुसरे प्रमाणे एवढा जगदानी, मागे तुळशी दळपाणी. बरं का. आणि पांडुरंग अभिमानी, जीवदानी कोवसा, हे 2 प्रमाणे यातल्या 2 पदाला बसतात. तर जगदानी आणि जीवदानी असा परमात्मा आहे. जग कोणाला दान केलं तर त्याचं उत्तर असं आहे की मनुष्य देह भगवान ज्याला देतो, कृपा करून मनुष्य देह ज्याला देतो, त्याने तो मनुष्य देह घेऊन इथे स्वस्थ आनंदाने राहावं. जेवढं आयुष्य तेवढं त्याची सगळी व्यवस्था इथे असावी. घर असावं, दार असावं, शेती असावी, उत्पन्न असावं, परिवार असावा, वाहन असावं, सगळं असावं त्याला. कशासाठी? त्याचा उपयोग करायचा, जगायचं, मरून जायचं नाही. पुन्हा जन्माला न येण्यासाठी, परमेश्वराच्या पायाजवळ जाण्यासाठी जी साधना करायची, ती साधना करण्याकरता भगवंताने हे जग म्हणजे क्वार्टर तयार केलं.
एखादी कंपनी आपल्याकडे राहणाऱ्या नोकरांना जशी क्वार्टर तयार करून देते, रो हाऊस वगैरे असं करून देते ना, तसं भगवंतानं करून दिलं. पशु पक्षी धान्य फळं सगळं जे निर्माण केलं ते तुम्हा आम्हाला केलं आहे. हे गाणं हे विश्वाचे अंगण आम्हा दिले आहे आंदण असं म्हटलं आहे. विश्व भगवंतानं आम्हाला खेळण्याकरता अशा प्रकारचं दिलं आहे. आम्हाला खेळण्याकरता, आम्हाला बागडण्याकरता, आम्हाला आनंद करण्याकरता, आणि त्या आनंदातून ज्यानं हे आम्हाला दिलं आहे त्याच्याकडे आम्हाला जायचं आहे. एखादा लग्नाचं वराड नेणारा माणूस असला आणि गाव जर खूप लांब असलं तर मधी एक टप्पा करतो आणि तिथे सगळं राहण्याची, खाण्याची, पिण्याची सगळी व्यवस्था करतो वऱ्हाड्याची. त्याप्रमाणे 84 लक्ष योनीत फिरणारे जे जीव आहेत, त्या जीवाने माझ्याकडे येण्याला त्यांना जो नरदेह द्यायचा आहे, त्या नरदेहात राहून माझी साधना करण्याकरता त्याला ही सगळी व्यवस्था पाहिजे. असं त्यानं जगदान दिलं आहे, म्हणून त्याला जगदानी म्हणतात. त्याला जगदानी अशा प्रकारचं म्हणतात. तर असा तो जगदानी, तसाच तो जीवदानी आहे. जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन कीर्तन, करीन चिंतन जगज्जीवन नारायण गाईन गुणत आहे. माणसाला जीवदान दिला. जीवदान दिला म्हणजे काय, याचे 2-3 अर्थ लागतात. हा जीव ज्या वेळेला इतर प्राण्याच्या शरीरात जातो त्यावेळेला त्या प्राण्याला मी कोण आहे हेही कळत नाही, बरं का. आता मी मनुष्य आहे किंवा मी मनुष्य हे देहधारी असं म्हणणं जरी चुकीचं असलं तरी साधनेपुरतं ते बरोबर आहे. साधना करण्याकरता अमुक शर्माहम संकल्प करून आपण करतो. म्हणजे मी मनुष्य आहे हे तरी प्रत्येक माणसाला कळतं. प्रत्येक माणसाला कळतं. एखादा माणसाला का रे तू पशु आहेस काय, जनावरच काय, गाढव आहे काय असं म्हणलं तर काय वाटतं, राग येतो ना, राग येतो. अगदीच निर्लज्ज असला वेडाच असला तर माणूस नाही येणार समजा तुम्ही म्हणतात तसं. अशी गोष्ट. एक नवरा बायकोचं भांडण लागलं एकदा, तोही बोलायला लागला, तीही बोलायला लागली. हिंदी भाषिक होते ते, तेव्हा ती खवळून म्हणली, तुम क्या बोल रहे हो, तुम जानवर हो क्या, तुम जानवर हो. आणि तिला वाटलं आता हा फारच रागवेल आहे, पण तो खदखदा हसायला लागला. तुम्हाला वाटलं काय निर्लज्ज माणूस आहे. तेव्हा ती पण शांत झाली. ती म्हणली, मैं बोली आप जानवर हो क्या, तो आपको गुस्सा नहीं आया, आप हंसते हंसते मुस्कुराते बोल रहे हो, तो ये क्या है, समझ में नहीं आया जानवर का अर्थ. तेव्हा त्याने म्हणलं, तू जानवर म्हणालीस याच्यातच मला खूप आनंद झाला म्हणून मी हसायला लागलो. म्हणले कसं काय. तेव्हा त्याने उत्तर दिलं की जानवर ये जो शब्द है ना वो ऐसा है, तू मेरी जान है और मैं तेरा वर हूँ. आता असा अर्थ लावून हसल्यावर काय करावं सांगा. तेव्हा विनोदाचा भाग सोडून द्या, तर मनुष्याला मनुष्य न म्हणता दुसरं काही म्हटलं तर क्रोध येतो ना, राग येतो. याचा अर्थ असा की मी कोण आहे हे ते अध्यात्माचं राहू द्या बाजूला, पण मी माणूस आहे हे सगळ्यांना कळतं. मी माणूस हे सगळ्यांना कळतं आणि मला माणूस या रीतीनं म्हणावं, संबोधावं आणि माणूस या रीतीनंच मला वागणूक द्यावी असं त्याला वाटतं. मग माणूस आहे हे ज्याला कळतं, हे कळणारी जी बुद्धी आहे आणि त्या बुद्धीचाच बनलेला जो जीव आहे, म्हणजे अशा प्रकारची मनुष्यत्व जाणण्याची बुद्धी ज्या जीवाला भगवंतानं दिली नरदेह देऊन, त्याने हा मनुष्य जीव त्याला दान दिला आहे. म्हणजे इतर प्राण्यातल्या जीवापेक्षा मनुष्य जीव त्याची बढती झाली, प्रमोशन झालं आणि इथून त्याचा जीव दशा घालवून त्याने परमेश्वराचं रूप व्हायचे साधना करून, हा पुढचा टप्पा आहे. पण हे त्याला दान दिलं आहे. दुसरी गोष्ट, जीवदान दिला म्हणजे काय केलं, जीवदानी कसा परमात्मा. दुसरा अर्थ सांगतो आपल्याला की परमात्मा आपल्याला ज्या वेळेला आपण त्याची भक्ती करावी लागतो त्यावेळेला तो त्याचा जीव आपल्याला देतो. भगवान आपला जीव आपल्या भक्ताला देतो. जसं आपण म्हणतो की माझा मित्र आहे
त्यांनी माझ्या संकटात जीवाला जीव देऊन काम केलं म्हणतात. म्हणजे एखाद्यानं जीव ओतून काम करावं, एखाद्या कार्यात, एखाद्याच्या संकटात, एखाद्या कार्यात जीव ओतून काम करावं, आपला जीव धोक्यात घालून काम करावं, जीव ओतून करावं. त्यावेळेला त्याला म्हणतात त्यानं जीव माझ्यासाठी त्या ठिकाणी पाखडला किंवा जीव दिला. अशा प्रकारे प्रल्हादावर संकट कोसळत होती. भगवान आले. आता भगवानच सोडून द्या, पण आपल्या प्रिय व्यक्तीला संकट येऊन कोणी जर त्याला ठार मारायचं असलं, मारणार असलं आणि त्याच्यावर आपलं खरंच प्रेम असलं पूर्ण, तर माणूस विचार करीत नाही माझं काय होईल. तो तुटून पडतो त्याच्यावरती, जो आपल्या प्रिय व्यक्तीला त्रास देतो. तर आपल्या जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचा जीव वाचविण्यासाठी आणि त्या ठिकाणी जो आपला तो धावून जातो, त्याला जीवाला जीव देणं असं म्हणतात, जीव देणं असं म्हणतात. आणि भक्त कुठल्याही संकटात पडताना भगवान ना विलंब करतो, ना त्याला मोकलतो, नाही तर काही नाही. सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझं मोकल येईल ऐसे नाही, नाथ महाराजांनी म्हटलं. म्हणून जीवाला जीव दे, म्हणून त्याला जीवदानी म्हणतात. जीवदानी कोवसा, जीवदानी कोवसा. तर हे त्याचं जीव त्या ठिकाणी देणं आहे, ही गोष्ट आहे. आणि तिसरी गोष्ट अशा प्रकारची आहे, तिसरी गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला हा जीव मनुष्यदेहात येतो इतर प्राणी मात्रातून, त्याला भगवंताची जाणीव संतांच्याकडून होते. आणि ही झाल्यानंतर ज्या वेळेला तो ती साधना करून भगवंताकडे जातो, त्यावेळेला दोघंही एकमेकाला जीव देतात. कोण? भक्त आणि देव. भक्त आणि देव दोघंही एकमेकाला जीव देतात. कारण भक्त ज्या वेळेला देवाकडे जातो त्यावेळेला तो स्वतःचं अस्तित्व पूर्ण पुसून टाकतो. माझं नाव नाही, माझं रूप नाही, मला काही नको आता तुझ्याशिवाय. त्याचं जीवत्व त्याच्यात समर्पण करून टाकतो. आणि हा जेव्हा जीवत्व त्याच्यात समर्पण करून टाकतो, त्यावेळेला भगवानही त्याचं जे पण आहे त्याचे पण तो याला देऊन टाकतो. म्हणजे हा भगवत रूप होतो ना. देव भक्त दोन्ही एक रूप झाले, मुळीच संचले जैसे तैसे. ऐसा मी ना तो तिये सामाये माझ्याची रूपी, असं म्हटलंय ज्ञानेश्वर. की ज्या वेळेला तो भक्त माझ्यात येतो त्यावेळेला तो भक्त म्हणून राहत नाही. आणि ज्या वेळेला तो माझं रूप होतो त्यावेळेला देव तरी कुणाला, मग देवही राहत नाही. मग ना देव ना भक्त असं काहीतरी असतं. असं असतं. माझे पैलपण जाय, माझे पैलपण ठाये, भक्त हे तयाचे ऐलपण जाय, माझे पैलपण ठाये, अनादि ऐक्य जे आहे त्याची निवडे. अशी गोष्ट या दृष्टी म्हणजे या 3 प्रकारानं भगवान जीव देऊन टाकतो आपला भक्ताच्या करता. असा तो जीवदानी आहे. दानी म्हणजे त्याचा जीव त्याला देतो, त्याचं स्वरूप त्याला देतो, त्याच्या संकटातून त्याला सोडवतो असे अर्थ आहेत. आणि स्वतः पण त्याला देऊन टाकतो, अशा प्रकारची गोष्ट आहे. अशा प्रकारची गोष्ट असल्यामुळे तो जीवदानी आहे, जगदानी आहे. जगदानी आहे. कोण आहे तो? पांडुरंग आहे. तर हा कशामुळं हा जीव देतो एवढा, कशामुळं धावून जातो इतका? तर त्याचं उत्तर आहे तो अभिमान. पांडुरंग अभिमान. एखाद्या माणसाला विडंबन करायचं म्हणून अरे काय जातो त्याच्याकडे, ते लय अभिमानी माणूस आहे. अभिमानी म्हणजे अहंकार, छाती काढून चालणारा, मीच काय सर्वस्व आहे. इदमद्यमया लब्धम निमम प्राप्स्ये मनोरथम इदमस्तीदमपि मे भविष्यती पुनर्धन. ज्ञानेश्वरीच्याच याच्यात 16व्या अध्यायात वर्णन की तो म्हणतो की माझ्या इतकी संपत्ती कोणालाच नाही, माझ्या इतकी ताकद कोणाला नाही. मला जे येतील माझ्याकडं, माझं जे ऐकतील त्यांना काही देईल आणि दुसऱ्याला मारून टाकेल. मीच आनंदाकार होईल, मीच निर्विणाळे भोग भोगील. नाही, मी ईश्वर आहे या जगातला. अभिमानी माणसाचं हे लक्षण आहे. आणि इथं पांडुरंग अभिमानी. कशाचा अभिमान आहे पांडुरंगाला? त्याचं उत्तर असं आहे की अभिमानाचे 2 प्रकार आहे, अभिमान आणि स्वाभिमान. स्वाभिमान तर मनुष्य व्यवहारात असताना एखाद्याचा अभिमानी झाला की त्याचा अपमान झाला की याला आपला अपमान वाटतो.
त्याला दुःख लागलं की त्याचं आपल्याला होतं समप्राणा सखा प्रोक्ता असं म्हटलं. सखा जो असतो तो त्याला त्या ठिकाणी वाटतं. महाभारतात कथा आहे, जेव्हा भगवान आणि अर्जुन युद्धाला निघाले सुरुवातीला महाभारत युद्धाला, त्याला दोघांना निघाले पाहिल्यावर गहिवरले धर्मराज युधिष्ठिर. अर्जुन चालला म्हणून डोळ्यात पाणी आलं. भगवान म्हणाले, बडे भैया क्यों व्याकुल हो रहे हैं, काय झालं तुम्हाला, काय वाटतंय? तेव्हा म्हणे, देवा तुम्ही युद्धाला चाललात, अर्जुन माझा अत्यंत प्रिय आहे देवा, अर्जुन असं आहेत तर आम्ही आहोत, अर्जुनाला चांगलं सांभाळा बरं, माझा तुमच्यावर विश्वास आहे. त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने म्हटलं, धर्मराजा युधिष्ठिरा काळजी करू नका, तव सखा मम भ्राता शिष्य संबंधी एवच असं म्हटलं. तो तुझा फक्त तो भाऊ आहे, माझा मेहुणा आहे, संबंधी आहे, माझा शिष्य आहे. हां, शिष्य संबंधी एवच, माझा नातेवाईक, सगळेच नाते आहेत माझ्याशी. म्हणून धर्मराजा तुम्ही काळजी करू नका. जर आवश्यकता पडली तर या युद्धात त्याला वाचवण्यासाठी मला त्याचं मांस काढून द्यावं लागलं तरी मी ते देईन, पण त्याला वाचवीन. असं भगवंताने आज, हे कशाचं लक्षण आहे? हे जीवाला जीव देण्याचं लक्षण आहे आणि अभिमानीपणाचं लक्षण आहे. मी तो आहे तर मी आहे, तो जिवंत आहे तर मी जिवंत आहे, तो सुखी आहे तर मी सुखी आहे, तो संपन्न आहे तर मी संपन्न, अशी गोष्ट. असं मित्रत्व जगात फार संकोचाने किंवा फार थोडं पाहायला मिळतं. पण ज्यानं आपलं सर्वस्व भगवंताला वाहिलं आहे ना भक्तीच्या प्रांगणात, भगवान त्याचा तसाच सखा बनतो. तो का म्हणे, नव्हे आणि का सारिखा तोची माझा सखा पांडुरंग. हां, पांडुरंग असं म्हणतो. तर तात्पर्य असं आहे की भक्ताचा भगवान सखा बनतो म्हणजे अभिमानी बनतो, अशी गोष्ट. पती पत्नीचं नातं आहे, दोघं एक रूप आहे, आणि त्या पत्नीला कोणी त्रास द्यायला लागला आपल्या देखत तर पतीला बसवेल का? का ही माझी पत्नी आहे ना, आणि तिला त्रास देतो म्हणजे मलाच त्रास दिल्यासारखा आहे, माझा प्राण जातील पण मी तिला त्रास होऊ देणार नाही. हे अभिमानीपणाचं लक्षण आहे, अभिमानीपणाचं लक्षण आहे. हे जसं देव भक्ताकरता करतो तसंच भक्तही करतो. ते मी हरीचा सेवक आहे, मी भगवंताचा हे आहे, मी भगवंताचा दास आहे, हा अभिमान स्वाभिमान असतो, तो कमीपणा नसतो. जे अहंकार वाहत अंगी आम्ही हरीचे भूषावया लागी, जे लोभी आहे कशी जगी माझेनी लोभे, जे माझेनी कामे सकाम, माझेनी प्रेमे सप्रेम, माझिया सप्रेम माझिया भोली संभ्रम नेणती लोक, असं खूप वर्णन केलं. तर भक्त देवाच्या सेवेचा स्वाभिमानी असतो आणि भक्त देव भक्ताच्या कैवाराचा, वाचविण्याचा आणि उद्धार करण्याचा अभिमानी असतो. तैसे ते माझे कलत्र हे जाणीजे, कायसेनी हे न लजे तयाचे. भगवान म्हणतात की तो भक्त म्हणजे माझ्या पत्नीसारखाच असतो, पती पत्नी सगळं करतो तसं. कलत्र हे जाणीजे, त्याच्यामुळे काहीच लाज वाटत नाही. भगवंतानं भक्तांची कामं करताना कुठे कुठे लाज धरली सांगा ना? किती हलकी हलकी कामं केली, यादीची यादीच आहे मोठी, त्याला लाज नाही वाटली. तयाचेनी कायसेनेही न लजे मी, भगवान स्वतः म्हणतात, स्वतः म्हणतात. आणि माऊली म्हणते, हा कोपे की निवांतच आहे, हा रुसे ती काही बुधावीतच आहे, नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. हा रागवून काही बोललं तरी हा ऐकून घेतो, हा रुसला तर त्याला पुन्हा त्याची हांजी हांजी करून त्याला बुजावीत जातो की अरे असे नाही बाबा, आता असं नाही व्हायचं बाबा, आता आपण हे करू असं करतो. म्हणजे याचं नाव आहे अभिमानी. अभिमानी आहे भगवान. भगवान भक्ताचा अभिमान घेतो, भगवान भक्ताचा गौरव करतो, भगवान भक्ताचं मोठेपण वाढवतो, भगवान भक्ताला जीव धोक्यात आला तर जीव देतो आणि त्याला खेळण्याकरता जग देतो, आणि तो देताना काही मागे पुढे पाहत नाही. म्हणून ऐसा उदार हा जगदानी जीवदानी, उदार हा जगदानी असं म्हटलं. आणि हा जगदानी आणि जीवदानी आहे, हा उदार आहे. 2-3 लक्षणं सांगितले.
बरं याला त्याच्याकरता काय द्यावं लागतं? काही 10-5 कोटी रुपये त्याला द्यावे लागतात, त्या एखादी 100-200 एकर जमीन द्यावी लागते. काय द्यावं लागतं? अरे त्याच्या त्याच्या आणि संतांच्या उपकाराला जीव दिला तरी कमी पडतो, असं त्यांचे उपकार असतात. पण त्या अपेक्षा काहीच करीत नाही. त्या अपेक्षा एवढीच करतात, काय? तुळशी दळ पाणी चिंतनाचा भुकेला. एक तुळशी दळ, एक थोडंसं पाणी आणि त्याचं चिंतन. 3च गोष्टी सांगितल्या भगवंताच्या प्रसन्नतेकरता. काहीच नको. इतकं हे लाख रुपये खर्च करायचे आणि मग ती पूजा करायची, फार मोठी पूजा असते, हे काही नाही. पांडुरंग हा गरिबाचा देव आहे. पांडुरंग हा दारिद्र्याचा, दीनांचा देव आहे. दीन आहे, बहु आवडते त्याला, दीन आवडतात. आणि अशा प्रकारचे दीन वारकरी दीन होऊन पांडुरंगासाठी जेव्हा भेटायला जातात, तेव्हा तो बाया पसरून त्यांना आलिंगन देण्याकरता रात्रंदिवस वाट पाहत उभा असतो. बसत नाही खाली. 28 रुपये झाली. केवढा त्याचा महिमा आहे. तुळशी दळपाणी एवढा जगदानी मागे तुळशी दळपाणी. पत्रं पुष्पं फलं तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्ती परतम अश्नामी प्रयतात्मना. एकीकडे भगवंतानं सांगितलं, ज्ञानेश्वरी वाचा आपण 9वा अध्याय. एकीकडे सांगितलं की प्रचंड तप करणाऱ्या भगवंताचं तपही माझ्या पुढे पुरत नाही. सनकाधिक वेडेपिसे झालेत. शेष वर्णन करून त्याच्या जिव्हात चिरल्या, 1000 जिव्हाच्या 2000 जिव्हा झाल्या. तो शेवटी माझा अंथरूण बनला, गरुड वाहन बनला. सनकाधिक वेडे झाले. करिता तापसाची कडसणी कवणू जवळा ठेवी जे शूळ पाणीत, परी तोही अभिमान सांडूनी पायवणी माथा पाय. इतक्यांचं तप कमी पडतं माझ्या पुढे. आणि काय सांगू, जी लक्ष्मी माता आहे, त्या लक्ष्मीची एखादी दासी तिच्या मनात आलं ती इंद्राचा भिकारी करते, भिकाऱ्याला इंद्र करते. अशी जिच्या कृपेनं ती दासी एवढं मोठं क्रांती करू शकते, ती लक्ष्मी तिचं तप आणि तिची संपन्नता सगळी बाजूला ठेवून मला विनवणी करायला आली की मला फक्त तुमचे पाय धुवू द्या, तुमचे पाय प्रक्षालन मला करू द्या, चरण संवाहन करू द्या, दुसरं काही नको मला. लक्ष्मी येथे थोरपण नसरे, जेथ शंभूचेही तप न पुरे, तेथ येर प्राकृत हेंद्रे केवी जाणून आहे. भगवान म्हणतात, प्राकृत मनुष्य काय करील. मग भगवंताला म्हटलं की शंकरांचं तप पुरत नाही, पण त्यांच्यावर प्रेम करून बळच त्यांनाही जवळ घेतलेलं आहे तुम्ही. लक्ष्मीचं थोरपण सरत नाही, पण शेवटी पाय धुवायची सेवा त्यांना दिली. म्हणजे एवढे मोठे तपस्वी आणि एवढ्या मोठे संपन्न असलेले त्यांना थोडं काहीतरी देता तुम्ही. मग कैमुत्ती कन्यायानं एवढ्या मोठ्यानं जर थोडं देता, तर प्राकृत हेंद्रे केवी दाहे जाणे म्हणतात, मग याला तर काहीच नाही मिळणार नाही, मग याला तुमची भेट होणार नाही काय. भगवान हसले, म्हणाले तसं नाही अर्जुन, तसं नाही, तसं नाही. मग कसं आहे, तर 2 गोष्टी या. एक, आपल्याकडं असलेलं जे त्याचा अभिमान नसावा. आपल्याकडं जे असलेलं आहे खूप मोठं, त्याचा अभिमान नसावा. आणि आपल्याजवळ काही नसलं तरी जे द्यायचं ते भावनेनं द्यावं. हे 2 प्रकारचा जोड आहे. याच्यात जोड आहे 2 प्रकारचा. कारण लक्ष्मीला पायाची सेवा जरी दिली तरी ती फार मोठी श्रीमंत आहे, संपन्न आहे म्हणून दिली नाही. शंकरांना जवळ घेतलं ते फार मोठे तपस्वीत म्हणून घेतले नाही. त्यांनी तप बाजूला ठेवून ते मला भेटायला आले विनम्रतेने. आणि लक्ष्मी पण तिची संपन्नता विसरून माझ्याकडे आली म्हणून मी तिला जवळ घेतलं आहे. तर माझ्याकरता जास्त असावं लागत नाही, जास्त असूनही पुरत नाही, हा भाग स्वतंत्र आहे. पण जास्त असावं लागत नाही, पण जे आहे ते थोडं जरी असलं तरी. म्हणून माऊलींनी हा जो पत्रं पुष्पं फलं तोयम हा जो श्लोक आहे 9व्या अध्यायात, श्रीमद भागवतातही हा सुदामजीच्या करता आलेला आहे. सुदामजीचं वर्णन करण्याकरता पत्रं पुष्पं फलं तोयम हा श्रीमद भागवताच्या 10म स्कंद श्लोक आला. आणि 9व्या अध्यायात भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायात आलेला आहे.
तेव्हा माऊलीने याच्यावर टीका लिहिताना तिकडचं जे वर्णन आहे त्या वर्णनाला धरून सुदामदेवाचं उदाहरण दिलं आहे. मी सुदाम्याच्या सोडी गाठी पोहयासाठी पै भक्ती एकी मी जाणे ते थासाने थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भक्ते. असं गोड वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. मला सांगायचं हे की हा जो श्लोक आहे या श्लोकाच्या मागच्या आणि पुढच्या ओळीचं जे संपुट आहे ते ज्ञानेश्वर माऊलींनी इतकं सुंदर इतकं गोड त्या ठिकाणी लावलेलं आहे बरं का. गोड लावलेलं आहे. आधी उदाहरणं दिली. सनकादिक, शेष, शंकर भगवान, लक्ष्मी आणि वेद 5 उदाहरणं दिली अगोदर. आणि ते उदाहरण देऊन एवढे मोठे मोठे माझ्याकडे अशा पद्धतीने आलेले सांगितलं. आणि शेवटी त्याचं मर्म सांगितलं की खूप ते मोठे आहेत म्हणून तू त्याच्यापेक्षा मोठा आहे म्हणून त्यांना जवळ घेत नाही. नाही 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 तसं नाही, तसं नाही. म्हणून अगोदरची ओवी आहे, या लागी शरीर सांडोवा कीजे सकळ गुणांचे लोड उतरीजे संपत्ती मधु सांडीजे कुरवंडी करून. ही वरची ओवी. माझ्याकडे यायचं असल्यावर काय करावं लागतं तर शरीर सांडवा कीजे. आपल्या शरीराचं उत्तम कुळ आहे, उत्तम ताकद आहे, तारुण्य आहे, लावण्य आहे, सौंदर्य आहे, कलावंतत्व आहे, विद्वत्ता आहे. शरीराच्या संबंधात शरीर सांडवा कीजे. स्थूल शरीराचा स्थूल शरीर ओवाळून टाकावं. अजून काय सकळ गुणांचे लोण उतरीचे. अंतःकरणात जी गुणवत्ता असते त्या गुणांचंही लोण उतरावं म्हणजे बाजूला टाकून द्यावं, त्याची आठवणच करू नये. आणि संपत्ती मधू सांडीजे कुरवंडी करून. आपल्याजवळ असलेल्या संपत्तीचा मध कुरवंडी करून टाका. थोडा अभिमान होता सत्यभामेच्या मनात की माझ्याकडे माझ्या वडिलांचा तो श्रीमंत मनी असल्यामुळे माझ्याकडे रोज 20 मण सोनं देत होता. तो सोन्याच्या कांबीचे ढीकचे ढीक लागले होते. मग दान भगवान दिला तर मी त्याला सोन्यानं सोडवीन. नाही सोडवता आलं. रुक्मिणीच्या तुळशीच्या पानाचं वजन त्याच्यापेक्षा जास्त झालं म्हणून मागे तुळशी दळ पाणी. अशी गोष्ट आहे. नको विस्तार करायला जास्त. पण अशा प्रकारचा भगवान कशानंच त्या ठिकाणी होत नाही. शरीर सांडवा की जे सकळ गुणांचे लोण उतरीजे संपत्ती मधून सांडीजे कुरवंडी करी. मग काय करीजे. मग पुढे श्लोक आहे आणि पुढे मग शब्द घातला तिथं. मग निस्सीम भाव उल्हास. मग या शब्दाचा जो अर्थ आहे तो मागच्या या ओवीशी आहे. काय तरी शरीर सांडोबा की जे हे 3 जे गोष्टी आहेत त्या 3 गोष्टी सोडून द्यायच्या मग माझ्याकडे यायचं. आणि मग काय करायचं निस्सीम भाव उल्हास आहे. अंतःकरणात भावाची निस्सीमता असली पाहिजे आणि चेहऱ्यावर डोळ्यावर उल्हासाची निस्सीमता असली पाहिजे. अत्यंत उत्साहानं अत्यंत भावविभोर होऊन मग निस्सीम भाव उल्हास आहे. मग अल्पावयाचे निस्सीम. काय एखादं फळ पेरू असेल, सफरचंद असेल, आंबा असेल, केळ असेल, काय जे असेल. विदुरजींनी काय केळच दिले होते. विदुरजींच्या पत्नीने काय केलं होतं एक फळ. ते थोडंसं कच्चं आहे, थोडंसं आंबट आहे, थोडं नाही अरे शबरीचे खाताना कुठे विचार केला त्या. फळ नाही म्हणे, फळ नाही मिळालं. फूल एखादं फूल 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 द्यायचं ते मी नाकाला लावावं ना. नाही हां मी तुरळ व्हावे पण मुखीची घाली. फूलसुद्धा खाऊन टाकतो मी. अशनं म्हटलं ना, अशनं म्हटलं पत्रम पुष्पम फलम तोयम योग्य भक्त्या प्रयच्छती तदम भक्त परतम अश्नामी प्रयत्न. खातोच फूल पण खातो. अरे फुलं पण नाही मिळाले, पानं भरपूर असतात झाडाला फुलापेक्षा. एखादं पान व्हायला देवाला. मागे तुळशी दळ पाणी. शबरीनं काय केलं आपलं त्या द्रौपदीनं काय केलं होतं. भगवंताला बोलावलं दुर्वासांच्या वेळेला. त्यावेळेला भाजीचं एक पान लागलं होतं त्या थाळीला. तेवढंच खाल्लं आणि खाल्ल्यावर तृप्त झाले. आणि तिकडं ब्राह्मण तृप्त झाले आणि सगळंच झालं. तर एक पान. भगवान म्हणाले अर्जुना फळ नाही मिळालं, पूर्ण नाही मिळालं, पान नाही मिळालं. अरे पाणी तर सगळीकडे असतं का नाही. ते भलतेच निमोले न जोडता आहे जोडिले त्याची सर्वस्व करून अर्पिले जेणेमध्ये. थोडंसं पसाभर पाणी. म्हणून भगवंताला रोज नैवेद्य दाखवल्याशिवाय काही खात जाऊ नये बरं.
जेवत जाऊ नये नाही, भगवंताला नैवेद्य द्या, भगवान प्रसन्न, जे आपण खातो ते देवाला द्यायचं. आमचे पूज्य भागवताचार्य वैकुंठवासी गोपाळ शास्त्री गुरुजी होते, ते चहा सुद्धा देवाला जायचे. आता चहा देवाला कधी माहितीच नसेल मला वाटतं. दूध अमृत हे पिणारा देव, चहा पण त्यांचा चहाही देव प्यायचा ना, अशी गोष्ट आहे. तेव्हा देवाला द्यायचं. तर शेवटी पाणी, पाण्याची किंमत काय असते? पाणी कोणी दिलेलं असतं? देवानंच दिलेलं आहे ना. पाणी देवानंच दिलेलं आहे. त्याची किंमत काय आहे हो? काय? ज्यावेळेस पाणी नसतं त्यावेळेस सुद्धा 1 रुपयाला हंडा, म्हणजे फार महाग झाला. काहीच नसतं पाण्याची. निमोले न जोडता आहे जोडले, माऊलीने म्हटलं. फुकट असतं पाणी. पण फुकट एवढं पाणी जर दिलं भगवंताला, तर भगवान म्हणाले मी किती प्रसन्न होतो हे फक्त माऊलींनीच सांगावं. माऊलीच सांगावं. काय? वैकुंठापासोनी काय विशाळे, मजलागी केली रावळे, कौस्तुभा ऐशी निर्मळे लेणी दिधली. बरं का? दुधाची शेजारे, क्षीराब्दी ऐशी मनोहरे, असं त्यांनी मला दिलं. समजतो कर्पूर चंदन अगरू ऐशा सुगंध असा महामेरू, म्हणजे हातीबा लावेला दिनकरू दीपमाळे, असं म्हटलं. तेव्हा आपल्याला काय काय लागतं? आपल्याला एखाद्याने जर घरच केलं चांगलं बांधून, तर आपलं किती खुश होईल त्याच्यावर. त्यावेळेला वैकुंठाचीच रचना त्यांनी मला करून दिली, वैकुंठ नगरच करून दिलं. इतकं मी त्याच्यावर खुश होतो. एवढ्या एवढ्या पाणी. पांडुरंग कसा आहे तर अभिमानी आहे, उदार आहे, जीवदानी आहे, कोवसा आहे. आणि भुकेला कशाचा? तुळशीदळ पाणी. पाण्याचं वर्णन पाहिलं, पान या दृष्टीने तुळशीदळही पाहिलं. अतिप्रिय आवडे तुळशी दुःखात ऐशी करी बेती करी भोव्या भाविका, असं म्हटलं. तर आणि तिसरी गोष्ट त्याला पाहिजे, तर त्याचं चिंतन करणारा पाहिजे. त्याचं चिंतन ज्याच्या अंतःकरणात आहे, त्याच्या अंतःकरणात परमात्मा आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की त्याचं चिंतन न करणारं चित्त प्रपंचाचं चिंतन करीत असतं, देहाचं चिंतन करीत असतं, दुसऱ्या कोणाचं तरी बायको नवऱ्याचं चिंतन करीत असतं, विषयांचं चिंतन करीत असतं. आणि हे चिंतन माणसाला चिंता वाढवून चितेवर नेऊन घालवित असतं, म्हणजे विनाश करीत असतं. आणि भगवंताचं चिंतन करणाऱ्याचं सगळं बाकीचं चिंतन सुटत असतं आणि भगवंताचंच चिंतन राहू लागतं. त्याचा भगवान ऋणी होतो आणि चिंतन करणाऱ्याला भगवान चैतन्याची भेट घालून देत असतात. मग प्रपंचाचं चिंतन करून चिंता करीत करीत चितेवर जाणं बरं, की भगवंताचं चिंतन करून सगळ्या चिंता निवारण करून चैतन्याशी एकरूप होणं चांगलं आहे. तसे चित्ताचे चैतन्य झाले, तेथे यातायात निमाले घरानंद जे, अशी गोष्ट आहे. म्हणून चिंतन करणारा जो असतो भगवान त्याला भक्त समजतो, त्याचा अंतःकरण पवित्र होतं, भगवान त्याच्या हृदयात येतो, सगळे विषयाने काम क्रोध निघून पार हद्दीपार तडीपार निघून जातात आणि त्याचं कल्याण होतं. म्हणून तुळशीदळ, पाणी आणि चिंतन या 3 गोष्टींची अपेक्षा करतो. या 3 गोष्टी सहज आहेत करणाऱ्याला, आणि त्याबद्दल मात्र त्याचं औदार्य, स्वतंत्र औदार्य, त्याचं जीवदानित्व, त्याचं जगदानित्व अशा प्रकारचं आपल्याला प्रतीला येतं. इतकी सोपी गोष्ट असताना माणसं फक्त हरीला विन्मुख राहतात आणि केविलवाणे होऊन दुःखात तडफडून मरतात आणि पुन्हा जन्ममरण भोगतात. तुकारामाला हे पाहत नाही. अजून काय करावं लागतं? 3ऱ्या चरणात भगवान महाराज म्हणतात, नलगे पुसावी चाकरी कोणी वकील ये घरी, त्याचा तोच करी पारिपत्य सकळ. त्याला तुझी सेवा काय करू असं विचारावं लागत नाही. मला सेवेची संधी द्या, मला तिकीट द्या, मला मत द्या, असं करा तसं करा. पक्षाला तिकीट मागावं लागतं, जनतेला मत मागावं लागतं, अशी गोष्ट आहे. सगळं तोंड वेंगाडायची गरज नाही.
सेवा आपण करावी. काय करावी? पहिल्या चिंतनाचा भूकेला सांगितलं ना, तीच सेवा आहे. तुका म्हणे देवा चिंतन हे तुझी सेवा. चिंतन ही सेवा. चिंतन समयी सेवा आपुलीच दे. शरीरानं सेवा करावी, त्याच्या मूर्तीची सेवा करावी, त्याच्या भक्ताची करावी, त्याच्या संतांची करावी. कुठे खराब असणारे लोक जात असेल तर झाडून सोडून काढावं. लोकांना सेवा प्रसिद्धीलाच लोक सेवा म्हणतात आणि नोकरीलाच माणूस सेवा म्हणतात. पगार घ्यायचा आणि आम्ही सेवा करतो म्हणायचं. प्रसिद्धी करायची सेवा. पुढारी मंत्री झाडू हातात घेऊन रस्त्यावर असतात आणि त्यांचे फोटो येतात मग टी व्हीवर. मग काय असतं ते? सेवा असते. आणि सेवा करायला विचारायला कशाला पाहिजे? प्रसिद्धी कशाला पाहिजे? मोबदला कशाला पाहिजे? मतंग ऋषीच्या आश्रमात शबरीनं किती दिवस सेवा केली त्यांना नकळत सेवा करता येते. म्हणून सेवा पुसावी नाही लागत. आपल्याला जी दिसेल ती करावी. त्याचं चिंतन करणे ही सेवा आहे. म्हणून नलगे पुसावी चाकरी, कोणी वकील ये घरी. भगवंतानं आपल्याला सेवा द्यावी, त्याचा कोणीतरी मध्यस्थी येईल, आपण त्याला भेटायचं, मग त्याला विचारायला, मग आम्हाला सांगा, असं नाही. न्यायाधीश आणि आरोपी किंवा फिर्यादी आपला जो कोणी असेल तो, याच्या मध्ये वकील असतो आणि तो वकील याची बाजू त्यांच्याकडे मांडित असतो आणि याला चांगलं काही मिळवून देण्याकरता स्वतःची बुद्धी खर्च करीत असतो. त्याच्याकरता कायद्याचा आधार घेत असतो. त्याकरता प्रतिवादी किंवा वादी दुसरा जो असेल त्याच्याशी क्रॉस करतो. म्हणजे याची परिस्थिती समजून घेऊन याला काय बोलायचं ते बोलायला लावणं. दुसरा प्रतिस्पर्धी लोक आहे तो आणि त्याच्या वकिलाशी तोंड देणं आणि न्यायाधीशाला कायद्याच्या आधारानं याची बाजू पटवून देण्याच्या दृष्टीनं याला जास्तीत जास्त बेनिफिट मिळवून देणं हे काम वकिलाचं असतं. त्याच्याकरता तो पैसे भरपूर घेतो, त्याच्याकरता सगळं करतो. जितकी मोठी गोष्ट असेल तितके मध्यस्थी जास्त असतात. पण सगळ्यात मोठ्या असलेल्या भगवंताकडे जाण्याकरता वकिलाची गरज नाही. जे आडवं येतं त्याचं पारिपत्य भगवान स्वतःच करतो. पारिपत्य काय करीत असे सकळा, त्याचा तोची करी पारिपत्य सकळा. आडवे आलेले सगळे प्रतिबंध तो काढून टाकतो. म्हणून तुकाराम महाराजांनी शेवटच्या चरणात म्हणाले, नलगे आडकाठी, नाही आडकाठी. त्याच्याकडे जाता आडकाठी नाही आडकाठी. तुका म्हणे जाता भेटी. तुका म्हणे त्याच्या भेटी जाता आडकाठी नाही, काहीच नाही. तुम्ही कितीही सामान्य बुद्धीचे असा, आत्ता चला देवाकडे मला जायचं आहे, देवाचं चिंतन करा. आत्ता सुरू झाली तुमची सेवा, सुरू झाली तुमची. तुळशीची माळ गळ्यात घालायची, गंधमुक्का लावायचा, हातात माळ घेऊन भगवंताचा जप करायचा, पवित्र खाणंपिणं अशा प्रकारचं ठेवायचं. कोणाला तरी आपली श्रद्धा असेल त्याला गुरु म्हणून त्यांचं मार्गदर्शन घ्यायचं आणि सुरू करायचं. आणि काही नाही केलं तरी नामस्मरण सुरू करायचं, तरी पण तो मोकळीत नाही. म्हणून नाही आडकाठी, तुका म्हणे जाता भेटी. पण काय? न बोलता मिठी उगीच पायी घालावी. काही बोलू नये आणि पायाला घट्ट मिठी घालावी. त्यांनी म्हणावं, काय कशाला पाय धरले बाबा, सोड बाबा. आश्वासन दिलं, जवळ घेतलं, आश्वासित केल्यानंतर सोडायचं, मग आपलं सांगायचं. पायाला मिठी पक्की घालायची. काही ऐसे पुण्य होईल गाठी, घालीन पायी देवाचे मिठी. मज तो कुरवाळील जगदेठी, दाटईन कंठी सद्गतीत असं कधी होईल. तर न बोलता उगीच पायी घालावी, मिठी घालावी. आपल्याला जाता आलं तर तिथे घालता आली तर घालावी, तिथे नाही घालता आली ना तर आपल्या ध्यानात परमात्मा आणावा आणि आपणच त्या ध्यानात त्याच्या पायाला मिठी घालावी. मस्तक पायावर ठेवावं आणि त्याच्या पायाच्या दोन्ही बाजूला असे हात करून असे मागं आणून पायाला मिठी अशा प्रकारची घालावी. माझ्या चित्ता तुझ्या पाया मिठी पडली पंढरी राया, असं त्या ठिकाणी व्हावं. म्हणून उगीच पायी घालावी. तो परमात्मा तुमचं केविल वाणपण पार फेडून टाकेल. तुमचं देह, जन्म, मरण, पाप, पुण्य, जाणं येणं सगळं बेबाक संपूर्ण जाईल आणि तुम्हाला भगवंताच्या भक्ताची जागा, भगवंताचं हृदय तुम्हाला मिळेल. तुमच्या हृदयात भगवान भक्ताच्या हृदयात तुमच्या हृदयात भगवान भगवंताच्या हृदयात तुम्ही, असं होईल. भगवंताच्या या औदार्याचा, जीवदानी जगदादीपणाचा आणि औदार्याचा मोठेपण त्या ठिकाणी सांगून
जीवाकरता त्याचं काय काय योगदान असतं ते त्या ठिकाणी सांगितलं. असा सोपा असा उदार परमात्मा आपलासा करावा, आपलं जीवन त्याला व्हावं आणि आपली जीवनयात्रा कायम ती सफल करावी, हा तुकाराम महाराजांचा संदेश आपल्यापुढे ठेवून झालेली सेवा माऊलींच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी समर्पण करून इथेच त्या ठिकाणी थांबतो. नाही आड काठी, नाही आड काठी, नाही आड काठी, तुका म्हणे जाता भेटी, जगद्गुरु तुकाराम